लग्न जमवायचं आहे म्हणजे बायोडाटा खूप महत्त्वाचा असतो, ज्याला आपण परिचयपत्र सुद्धा म्हणत असतो. कारण मुलगी आणि मुलगा या दोघांची माहितीची देवाणघेवाण करावी लागते, ब्राह्मणाकडे गुण जुळवावे लागतात आणि त्यावेळीच मग संबंध जुळत असतो. आणि एक एक गोष्ट फोनवरती सांगण्यापेक्षा जर एकमेकांचा बायोडाटा शेअर केला तर सगळी माहिती एकाच वेळी दोघांकडे जात असते. परंतु जेव्हा बायोडाटा बनवण्याची वेळ येते तेव्हा मुलगा किंवा मुली यांच्या आईवडिलांना टेन्शन येतं की आता बायोडाटा बनवायला जायचं कुठं. आणि हीच गोष्ट जर का खेडेगावाची राहिली तर अजून जास्त टेन्शन येतं, कारण एखाद्या शहरात जाऊन बायोडाटा बनवावा लागतो, कारण जर का खेड्यागावामध्ये सुविधा उपलब्ध नसेल. परंतु टेन्शन घेण्याचं काम नाही आहे, कारण कम्प्युटर वर्ल्ड सेंटर तुमच्यासाठी फ्रीमध्ये बायोडाटा मेकर घेऊन आलेला आहे. तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमच्या मोबाईलमधूनच घर बसल्या फ्रीमध्ये बायोडाटा बनवू शकता. आता कसं बनवायचं, त्यासाठी सिम्पली गुगलमध्ये तुम्हाला कम्प्युटर वर्ल्ड सेंटर सर्च करायचं आहे. computerworldcenter.com या आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता बायोडाटा मेकर असा वरतीच तुम्हाला पर्याय पाहायला भेटून जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा बायोडाटा कसा दिसेल त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला आधीच पाहायला भेटून जातो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. आता हेडर टेक्स्टमध्ये पाहू शकता तुम्ही श्री गणेश आहे प्रसन्न, यामध्ये तुम्हाला तुमच्या कुळदैवतचं नाव टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्ही एडिट करू शकता. ही फ्लेक्झिबिलिटी आहे आणि फ्री आहे. त्याचबरोबर तुमची कुठलीही माहिती कुठल्याही सर्व्हरवरती सेव्ह केली जात नाही, कारण कसं आहे ना, पर्सनल माहिती असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा, सर्वात आधी व्यक्तिगत माहिती भरायची आहे. तर व्यक्तिगत माहितीमध्ये येथे फक्त नाव आहे. जर का तुम्हाला मुलीचे नाव करायचं आहे किंवा मुलाचे नाव करायचं आहे, तुम्ही हेडिंग पण एडिट करू शकता आणि त्याची माहिती सुद्धा एडिट करू शकता. येथे सर्व माहिती दिलेली आहे, जन्मतारीख, जन्माचा वेळ, जन्माचे स्थळ, उंची, वर्ण, सगळी माहिती आधीपासून आहे. ती फक्त तुम्हाला तुमच्या माहितीने रिप्लेस करायची आहे, भरायची आहे. त्याचबरोबर येथे बघा, व्यक्तिगत माहितीमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे की या ठिकाणी आमच्याकडून टाकली गेलेली नाहीये, ती तुम्हाला नवीन ऍड करायची आहे. खाली नवीन फील्ड नावाचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करा. हे जे तुमचं टायटल द्या, ती माहिती या ठिकाणी भरा. जर का एखादी गोष्ट नकोय, एक्स्ट्राची आहे, तर येथे बघा मायनस बटन आहे, तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. क्लिक केलं, डिलीट झालं. आता कौटुंबिक माहिती सेम त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही सर्व माहिती भरू शकता. आता माहिती भरल्यानंतर कौटुंबिक माहितीमध्ये पण एखादा एक्स्ट्राचा पॉईंट ऍड करायचा आहे. नवीन फील्डवर क्लिक करा, शीर्षक द्या आणि येथे ती माहिती भरा. नको आहे, मायनस बटनावर क्लिक करा, ते डिलीट होऊन जाणार आहे. आता प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा बायोडाटा कसा तयार झाला ते पाहायला भेटून जाईल. आता बायोडाटामध्ये काही चूक झाली असेल, एडिट बटनावर क्लिक करून एडिट करू शकता. आणि सगळी माहिती बरोबर असेल तर PDF पाहिजे कोणाला, इमेज पाहिजे कोणाला, तर ती तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं की मी आता डाउनलोड PDF वरती क्लिक केलं आणि या ठिकाणी आपला बायोडाटा डाउनलोड झालेला आहे. त्याला ओपन केला आणि बायोडाटा कसा दिसेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचा बायोडाटा अगदी फ्रीमध्ये तुम्ही फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाईलचा वापर करून बनवू शकता. आणि हा बायोडाटा तुम्ही आता व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता. आहे की नाही भारी? व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण जेव्हा लग्न जमवण्याची वेळ येते तेव्हा बायोडाटाचा प्रश्न पडत असतो. आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कम्प्युटर वर्ल्ड सेंटरला फॉलो आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते सुद्धा कमेंट करा.